जय भारत. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज राष्ट्रीय समाज पक्ष श्रीगोंदा तालुका आढावा बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. राष्ट्रीय समाज पक्षाची आगामी निवडणुकीत भूमिका या विषयावर आपण सर्वांनी भूमिका मांडलेली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आगामी निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रनायक नामदार महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार स्वबळावर लढणार आहे आणि त्याकरिता लोकसभेकरता माझी उमेदवारी माननीय नामदार जानकर साहेबांनी जाहीर केलेली आहे. त्या निमित्तानं आज श्रीगोंदा येथे जी आढावा बैठक घेण्यात आली, या आढावा बैठकीसाठी पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय शहाजीराजे कोरटकर, त्याचबरोबर तालुक्याचे अध्यक्ष शरद, त्याचबरोबर माजी तालुका अध्यक्ष कचरे साहेब, त्याचबरोबर युवक अध्यक्ष कारंडे, सोनूदादा भिशे, अमोल क्षीरसागर, उपस्थित माऊली वाळगे, तसेच गावडे आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. आणि आजच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला, येत्या 8 दिवसात श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट प्रमुख, पंचायत समिती गण प्रमुख, तसेच बूथ बांधणीच्या दृष्टीनं सर्व बूथ प्रमुख नेमण्यात येणार आहेत. आणि 8 दिवसानंतर जो काही अहमदनगर दक्षिण लोकसभेचा मेळाव्याचा कार्यक्रम जो आपण नगरला घेणार आहोत जानकर साहेबांच्या उपस्थितीत, त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. एवढंच आजच्या निमित्तानं मी आपण सांगतो. घोषणा द्या. राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो. राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो. राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो. महादेव जानकर साहेबांचा विजय असो. महादेव 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 महादेव